लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात तुमचं स्वागत. थँक्यू, आभारी. तुम्ही पहिले साधारणपणे हे करा, मग आपण प्रश्न होईल साधारणपणे पाठीची लागेल. सर्वप्रथम लोकसत्ताच्या या एक संवाद कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं आणि माझाच फक्त नव्हे पण पक्षाची पण काही भूमिका आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही राजकीय परिस्थिती आहे निवडणुकीच्या चालू असताना स्वाभाविक आहे की अनेक दररोज काही ना काही घडतच असते. नवीन नवीन विषय, बातमी आणि नवीन समीकरण दररोज काही ना काही लोक आखायच्या, म्हणजे काही असा होईल की तसा होईल, कुठे मतदान जास्त झाला कमी झाला त्याच्यावर सुद्धा ॲनालिसिस तर्क वितर्क सगळे करत असतात. आणि आज तिसरा टप्पा देशाच्या मतदानाचा सुरू असताना म्हणजे जवळपास निम्म्या सीट्स बहुतेक देशातल्या महाराष्ट्रात 24 होतील आज. नाही म्हणजे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जवळपास निम्म्या सीट्सच्या आज मतदान चालू आहे. आणि त्या अनुषंगाने 83 आणि पहिले 2 फेजेसचे धरून जवळपास 270-80 झाले असतील, म्हणजे जवळपास निम्म्या. आणि स्वाभाविक आहे की महाराष्ट्रामध्येही अनेक मतदारसंघ अतिशय म्हणजे ज्यांना म्हणतात की सगळ्यांच्या नजर आहे त्याच्यावर. त्यापैकी आमच्याही मतदारसंघ बारामती एक आहे. आणि त्याशिवाय पण अनेक मोठे मान्यवर सुद्धा अनेक लोकसभा क्षेत्रामधून ज्यांचे मतदान झाले किंवा आता आज होत आहे आणि अजूनही जसं निम्म्या बाकी आहे बाकीचेही आता काही दिवसामध्ये होणार. आम्हाला एवढंच म्हणायचे आहे की महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या म्हणजे जे पॉलिटिकल म्हणजे उथलपुथल ज्यांना म्हणाल की या मागच्या 5 वर्षामध्ये झाले त्याच्यात काही डाऊट नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा काही जास्त म्हणजे पॉलिटिकल चेंजेस किंवा नवीन समीकरणं असे बनले कदाचित इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाला नव्हता. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि विविध पक्षाला बहुजन वंचित आघाडी पण आहे, ते मनसेच्या पण काही फॅक्टर आहे, बाकीचे रासपा आहे, राजू शेट्टीचा पक्ष आहे, असा विविध पक्षांचा सुद्धा या इलेक्शनमध्ये सहभाग असल्यामुळे एक थोडी म्हणजे ज्यांना म्हणतात की एक म्हणजे कायमची जे समीकरणं असतात की हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या वोट बँक, हे BJP शिवसेनाच्या वोट बँक हे जवळपास काही अंश म्हणजे प्रस्थापित असतात आणि काही फ्लोटिंग वोट असतात ज्याच्या आधारावर म्हणजे इलेक्शनचा फायनल निकाल येत असतो. मागील 2 लोकसभाच्या निवडणुकीमध्ये जे आता ते फॅक्ट आहे म्हणून त्याच्यात काही फार काय अभ्यास करायचा नाही आहे की मोदी फॅक्टरच होता की 14 मध्ये चेंज विथ मोदी एक चेहरा आणि 19 मध्ये मोदी विथ कंटिन्युटी आणि 24 मध्ये पण जे आता चित्र आज तरी देशासमोर आहे की एका बाजूला मोदी आहे वोटिंग अगेन फॉर कंटिन्युटी, डेव्हलपमेंट आणि स्टॅबिलिटी, आणि दुसऱ्या बाजूला मोदीचा विरोध करायचा 10 वर्षाची त्यांची जे काही कारकिर्दी आहे त्याला विरोधही म्हणजे करायचा, विरोधासाठी विरोध करायचा असंही आहे. काही
पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा पण विषय असतो अनेक राजकीय पक्षांच्यासाठी. ते पण त्यांच्या पद्धतीनं त्या इलेक्शनमध्ये समीकरण तयार करतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं आहे की जे सो कॉल्ड इंडी अलायन्स आहे त्याच्यात नाव आहे, प्रयत्न झाले पण यशस्वी प्रयत्न नव्हते. कारण शेवटी वेगवेगळ्या राज्यामध्ये अजूनही तुम्हाला ते समीकरण म्हणजे बरोबर बसलेले आहेत असं दिसत नाही. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जी आता एक महत्वाच्या विरोधामध्ये एक पक्ष तर आहेतच. त्यांचा जर यांच्या बरोबर बसायच्या एका बाजूला इंडिया अलायन्स मध्ये आपण बोलतो तर त्याप्रमाणे ते ममता बॅनर्जी पण एक फॅक्टर तर आहेच ना. किती म्हटलं तरी ज्यांची क्षमता आहे 25-30 जागा 20 जागा जे काही येईल, पण ते ऑपोजिशनचा एक मोठा नाव आहे. जसं स्टॅलिन एक नाव आहे. म्हणजे माझ्या मते देशामध्ये ऑपोजिशन युनिटी इंडेक्समध्ये काँग्रेसशिवाय 5-6 नाव आहे. त्यापैकी ममता बॅनर्जी एक मोठा नाव आहे. तिथे पण काही त्यांचे समीकरण बसले नाही. किती म्हटलं तरी ठीक आहे, केरळमध्ये लेफ्ट आणि राईट तुम्ही म्हणाल की बाबा शेवटी दोन्ही एक आहे, पण लढून तर राहिले नाही एकमेकांच्या विरोधात. ते काही इतकं म्हणजे एकंदर जे एक ऑपोजिशन युनिटीच्या जे एक चित्र पाहिजे, चेहरा पाहिजे, तसा फार काही जाणवला नाही. महाराष्ट्रामध्ये थोडाफार ते प्रयत्न त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अगेन ग्राउंडवर एकमेकांचे कार्यकर्ते कितपत सहकार्य करून राहिले तो एक विषय आहे. तोच विषय दुसरे बाजू पण म्हणू शकतात की तुमच्याही नवीन समीकरण आहे तर तुमचे पण काही बरोबर समीकरण म्हणजे खाली म्हणजे वर असेल पण खाली आहे का नाही. पण मला असं वाटते की अजूनही या निवडणुकीमध्ये 2-3 मुद्दे जे लोकांना अजूनही ऑपोजिशन कन्व्हिन्स करू शकले नाही आहे. त्यामध्ये पहिलं आहे की मोदीच्या नेतृत्व, मोदीची पर्सनल लोकप्रियता आजही मला असं वाटते की कायमच आहे. कारण मी त्यांच्या बरोबरही काही सभामध्ये मी स्वतःही उपस्थित राहिलो. दररोज आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा आमच्याही बाकीचे जे ओळखीचे सहकारी अन्य राज्यामध्ये पण आहे त्यांच्याशी पण मी बोलत असताना जे काही एक आपल्याला जाणवते की मोदी अजून मोठा फॅक्टर आहे आणि त्यांची पर्सनल लोकप्रियता, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. विरोध करणारा पूर्वी पण होता, असं नाही की नव्हता. यावेळी थोडा प्रयत्न केला गेला आहे की थोडा जास्त कन्सॉलिडेटेड एक असा चित्र दाखवायचा की बाबा वी आर अगेन्स्ट मोदी. पण शेवटी जनसामान्याला मोदी बनाम कोण, मोदी वर्सेस कोण, ते अजून अजिबात म्हणजे ते सिंकिंग झाला नाही आहे, खाली आलाच नाही आहे की समोर कोण राहणार. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी हे ते सगळं म्हणत असतील पण काँग्रेसचं नेतृत्व कोणी स्वीकारत आहे का अजून. ते तर कधी कुठल्याही इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये ते म्हणजे समोर आलाच नाही. राहुल गांधी सोडा की कोणत्या पक्षाचं नेतृत्व. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी काँग्रेसचं नेतृत्व समजा उद्या चला काही कोणाला करायची वेळ प्रसंग आली तर काँग्रेसच्या नेतृत्व न स्वीकारणारे खूप सारे लोक आहेत ऑपोजिशन मध्ये पण. सो दॅट इज नॉट गोइंग टू बी. म्हणजे अजूनही हे आजच्या इलेक्शन मध्ये जरी काही असं वाटत असेल की जरा चुरस आहे, संघर्ष आहे, जवळ आहे, हे बोलत असतानाही ऑपोजिशन मध्ये कोण आहे आणि अशी काही हे काही 77ची लाट नाही इमर्जन्सी नंतरची की फक्त विरोध करायचा आहे, कोणाला दूर करायचा आहे. 89 मध्ये जसा राजीव गांधीला दूर करायचा आहे बोफोर्स मध्ये, त्यावेळी सगळे आले एक व्ही.पी. सिंगच्या नेतृत्वामध्ये. तर तो एकदम वेगळाच होता कारण त्यावेळी अख्खा म्हणजे तो तसा तर म्हणजे दॅट वॉज अल्टिमेट गोष्ट होती की इमर्जन्सी लावणं. पण 89 मध्ये राजीव गांधीचा विरोध करण्यासाठी किंवा
मध्ये जेव्हा नरसिंहराव होते, तो नरसिंहरावच्या पण नेतृत्व आणि नरसिंहरावनी पण त्यावेळी जरा जास्त चाणक्यगिरी केली. ते कोणती आपली ते काँग्रेस बनली होती, आपली तिवारी काँग्रेस, आणि ते सगळं झालं होता. तर खूप सारे मोठे नेते बाहेर पडले. नाही, प्रणव मुखर्जी, एन डी तिवारी, अर्जुन सिंग, माधवराव शिंदिया, अनेक लोक त्यावेळी बाहेर होते. आणि त्यावेळी नरसिंहरावच्या नेतृत्व एवढा काही प्रखर नव्हता की ज्या अर्थानं काही, पण ठीक आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की त्यावेळी सुद्धा जे एक निगेटिव्हिटी तयार झाली होती, कारण काँग्रेस वर्सेसच काँग्रेस झाली होती ना, मोठे लोक बाहेर पडले होते. तो आणि त्यामुळे जे जे सिच्युएशन्स बनली, किंवा इव्हन 2004 मध्ये पण नरसिंहराव आपले काय वाजपेयीजीची सरकार होती. वाजपेयीजीची सरकार कधी पण त्यांनी 180च्या वर त्यांनी स्वतःची मिळवले नव्हते. पण त्यांनी काय चूक केली होती त्यावेळीस की अलायन्सेस जे त्यांचे एस्टॅब्लिश होते ते त्यावेळी म्हणजे गडबडले होते. डीएमके असताना दूर गेला होता आणि त्याच डीएमकेला 37 की 38 जागा मिळाली होती आणि तो इकडचा भाग बनला आपला अलायन्सच्या, युपीएच्या. तर असे ते त्यांचे समीकरण, आणि लेफ्टला 62-63 सीट्स आल्या होते. सो इट वॉज अ डिफरंट कॉम्बिनेशन. तो काळ आणि आजच्या मोदी वर्सेस कोण आणि मोदीच्या विरोधात एवढी नाराजी जनसामान्यांमध्ये तर अजिबात काही कुठेही दिसत नाही की मोदी अनपॉप्युलर झाले आहे की मोदीला हटवायचंच आहे काही झालं तर, असा कुठेही पिक्चर आम्हाला दिसला नाही. महाराष्ट्रामध्येही नाही, देशामध्येही नाही. तर लोकल समीकरण असू शकते, पण फॅक्टर एक एक्स फॅक्टर जे आहे मोदीच्या ते कायम आहे. आणि समोर कोणी माणूस अवेलेबल नाही आहे, कोणी ते आपल्याला स्टॅबिलिटी किंवा चांगली सरकार देऊ शकेल असा कोणीही पण विश्वास निर्माण करू शकलेला नसताना ह्या निवडणुकीमध्ये जरी काही कॉन्स्टिट्युन्सी लेवलवर किंवा महाराष्ट्रामध्ये खूप सारे समीकरण बदलल्यामुळे थोडाफार आपल्याला इथे चुरस जास्त वाटते, पण अख्खा देशाचं जर पिक्चर बघितलं तर काही मोठा म्हणजे फार काही परिणाम होणार नाही. 5-10 सीट इकडे तिकडे. आता बघा, ते कुठल्याही इलेक्शनमध्ये आता आपण फर्म नंबर देणं हे योग्य नाही, पण एक आहे की कम्फर्टेबली मोदीची गव्हर्नमेंट परत निर्माण होणार, म्हणजे बीजेपीचे स्वतःचीच मेजॉरिटीचे नंबर चांगले राहील. आणि प्लस जे काही अलायन्सेसमध्ये आमच्यासारखे अनेक लोक जे आहे ते सगळे मिळून मोदीची एक चांगली मेजॉरिटीची कम्फर्टेबल, जशी 2014 आणि 19 मध्ये त्यांनी सरकार चालवली त्या हिशोबाने मला 24 मध्ये पण चित्र दिसत आहे. पण हे जर तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राची समीकरणं बदललीच आहे, त्या बदलच्या समीकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठे आहे? नाही, असं झाला की बदलत्या समीकरणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्व आहेच. प्रश्न असा झाला की सीटा जे वाटप करत असताना एक तर प्रॉब्लेम होताच ना. 24 सिटिंग होते बीजेपीकडे, 14 शिंदे साहेबांच्याकडे सिटिंग आले. तो 38 जागा 48 पैकी ते ऑलरेडी म्हणजे गेली होती. 2-3-4 जागा अशी होती की जिथे आम्हाला लढायची काही तयारी नाही, काय मुंबईमध्ये की इकडे तिकडे आमची नव्हती तयारी. आणि पहिलं पण नव्हती, म्हणजे आजची काही नाही आहे. पहिले पण पवारसाहेब असताना पण आम्ही कधी मुंबईमध्ये की काही अशा ठिकाणी आमची एवढी ताकद आम्ही निर्माण नव्हती केली की आम्ही तिथे लढू शकतो. तर ते जागा मागून काय उपयोग नव्हता. तर म्हणूनच ती जागा थोडी आम्हाला कमी मिळाली. आणि आम्ही पण एक जागा रासपाला दिली आम्ही आमच्या कोट्यातनी, कारण आम्हाला असं वाटलं की त्याचा फायदा महाराष्ट्राच्या अलायन्सलाही होईल आणि आम्हाला पण काही सीटामध्ये होईल. आणि एक साताराची जागा निश्चित आम्ही उदयनराजेसाठी आम्ही सोडली, पण त्याच्याऐवजी आम्हाला एक राज्यसभेची जागा जे शक्य असेल तर पियुष गोयलांची जे निवडून येऊ शकते असं खात्री आहे. नाहीतर इतरही कुठली अशी जागा 4-4.5 वर्षाची आम्हाला आत्ता, कारण ते 2 वर्षानंतर नाही, आम्ही म्हटलं आम्हाला लगेच पाहिजे, तर ती जागा पण आम्हाला कबूल केली आहे. तो असं म्हटलं तरी आम्ही 6 जागा आहे, त्यापैकी एक आम्ही रासपाला दिली आणि एक आम्ही त्याची एक्सचेंज केली राज्यसभाच्यासाठी. म्हणजे खासदारकी आमची काही वाया जाणार नाही आणि ते आम्ही सातारा जिल्ह्यालाच देणार आहोत, ती खासदारकीची जागा आहे.
सो असा काही आमचा काही तोटा आहे त्यामध्ये असं आम्हाला वाटत नाही. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला ती जागा जास्त न मिळणं किंवा आम्ही मागू शकलो पण नाही, त्याचं कारण आहे की ऑलरेडी जे सिटिंग होते ती काही जागा तर त्यांना द्यावंच लागलं ना. त्यांचे सिटिंग आले, यांचेही सिटिंग होते. त्यामुळे आम्हाला थोडी अडचण होती, पण नक्की विधानसभामध्ये त्याची भरपाई होणार. त्याच्यात काही असं आम्ही पूर्णपणे आम्ही चर्चा करूनच हा निर्णयावर आलो. आणि अ, असं मला वाटते की आपला राष्ट्रवादीचा महत्व जे तुम्ही विचारलं आहे म्हणूनच आम्हाला म्हणजे त्यांना काही नंबरची गरज होती का? काही सरकार तर स्थिरच होती. एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर भाजप आणि त्यांची सरकार काही नंबरसाठी काही कमी नव्हती. पण कुठेतरी त्यांना वाटलं की आमची पण मदत लागेल आणि काही ठिकाणी आणि किंवा जे राष्ट्रवादीची जे कोर स्ट्रेंथ आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गामध्ये किंवा बाकीच्याही जे आमचे मानणारे घटक आहे त्यामध्ये राष्ट्रवादी एक आवश्यक आहे. त्यामुळेच आम्हाला म्हणजे सोबत घेण्याचा प्रसंग आला. नाहीतर काही त्यांना नंबरसाठी किंवा सरकारमध्ये काही त्यांना अडचण होती अशा अजिबात नव्हतं. राष्ट्रीय पातळीवरचं आपण जे आता चित्र मांडलेलं आहे तर ते बऱ्यापैकी आपण वास्तविक विश्लेषण केलेलं आहे. पण ह्या वेळेला मोदी लाट आहे का? आणि त्यांनी जी काही घोषणा केलेली आहे की 400 पार किंवा 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात येईल का? आणि महाराष्ट्रातलं निकालाचं चित्र नेमकं आपल्या दृष्टीने काय असेल? बघा 400 पार तर एक नारा असतो. कुठल्याही एक निवडणुकीत एक म्हणजे वॉर कराय जसं म्हणतात ना, आपण सेनाला मैदानात उतरवतो लढाईमध्ये त्यावेळीच काहीतरी त्यांना नारा द्यावा लागते. एक जय घोष म्हणजे एक त्यामुळे आय थिंक 400 पार इज मोर लाईक ए स्लोगन. ते काही अक्षरशः 400 मिळेल त्यांना पण समजते. असं काही थोडी आहे की मोदी साहेबांना नाही समजत की 400 म्हणजे नंबर येईल ते येईल कुठून. त्याच्यासाठी अख्खा साऊथ जिंकावा लागते, बाकीच्या गोष्टी कराव्या लागते, ते त्यांना पण समजते. पण ठीक आहे, एक त्यांनी वॉर करायसारखा दिलं. पण मला तुम्ही जे प्रश्न विचारला की मोदीची लोकप्रियता, लाट आणि लोकप्रियता दोन्ही बघा. जो माणूस 10 वर्षापासून आहे त्याची आता स्टेबिलिटी आणि कंटिन्युटी आणि लोकप्रियता कायम आहे का नाही ते बघावं लागते. 14 मध्ये लाट असते, कारण 14 मध्ये तो 14 मध्ये पण लाटापेक्षा 19 मध्ये लाट होती ऑन द बेसिस ऑफ 5 इयर्स. पण आत्ता मला वाटते की एक लोकप्रियता तर त्यांची आहे. आता सकाळीच म्हणजे माझा एक मित्र आहे तो विशाखापट्टणम मधून उभा आहे आंध्र प्रदेशमध्ये. म्हटलं ते काय आहे ते म्हणले काल ऍक्च्युली विशाखापट्टणम सिटी नाही ते आउटर एरियाच्या तो खासदारकीसाठी उभा आहे. तर तो मला म्हणला की काल मोदीची जी सभा होती आणि इतका प्रचंड म्हणजे सभा झाली, विराट सभा, लोक आले, उत्साहाने आले. तो कुठेतरी माणसाची म्हणजे लोकप्रियता मी तुम्हाला सांगतो. आम्ही पण खूप सगळ्या पक्षांचे मोठमोठी सभा होत असतात. नियोजनच करावं लागते. लोकांना आणावं पण लागते, व्यवस्था करून आणावं लागते. पण एका गाडीमध्ये आणत असताना 2 बसले आहेत की 10 बसले आहेत ते पण बघावं लागते. कारण गाडी येते पण खाली गाडी येते, गाड्या येते. तुम्हाला गाड्याची गर्दी दिसते कधी कधी मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभामध्ये, पण खऱ्या अर्थानं ती गाडी भरून येते का? तर भरून येते तेव्हा आपल्याला कळते की लोकांचा उत्साह किंवा त्या माणसाची लोकप्रियता आहे का. तर अजूनही नरेंद्र मोदीची लोकप्रियता कायम आहे असं मला तरी 100% खात्री आहे. आणि जे या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 सभेमध्ये मी पण उपस्थित राहिलो त्या प्रत्येक सभेमध्ये मोदीच्या आकर्षण, मोदीच्या विषयी एक उत्साह. आणि असं आहे की तुम्ही आता विश्लेषण किती पण करा की असा आहे की तसा आहे, पण पर्सनल पॉप्युलॅरिटीमध्ये मला कुठे एवढा काही अजून तरी डेंटिंग किंवा कमी असा कुठे दिसला नाही. महाराष्ट्रातलं चित्र काय असेल निकालाने? महाराष्ट्रामध्ये थोडा फरक का असा वाटते आपल्याला की समीकरण हे सगळेच नवीन आहे. आमच्यासाठी पण नवीन आहे, त्यांच्यासाठी पण नवीन आहे.
आणि काही एक म्हणजे लोकांना असं वाटते की सगळं मायनॉरिटीज एकत्र आलेले आहेत तर त्याचा काही फरक पडेल का. बघा मायनॉरिटीजच्या ॲटलिस्ट मी आमच्या पक्षासाठी बोलतो की आम्हाला वाटते की आमचे जिथे जिथे आम्ही लढून राहिलो असा काही मायनॉरिटीजच्या आम्हाला एकदम काही दूर करण्याचा काय असा काही मानस कुठे दिसला नाही. आम्हाला आमच्या बरोबरही थोडाफार कमी जास्त होऊ शकते पण मायनॉरिटीज आमच्या बरोबर मोठ्या प्रमाणात अजूनही या ज्या ठिकाणी आम्ही लढून राहिलो. आणि मायनॉरिटीजला थोडा कसं आहे की लोकल नेतृत्व त्यांच्याबरोबरही खूप सारा नाता येतो. आणि लोकल नेतृत्व जर त्यांना वर्षोनवर्ष त्यांना साथ देत आला असेल ना तर एकदम काही मायनॉरिटीज एकदम रातोरात काही त्यांचा प्रभाव बदलत नाही. एक थोडा सेन्स ऑफ ते राहते. आता राम मंदिरचा मुद्दा पण तुम्ही बघा मी तुम्हाला अक्षरशः सांगतो की राम मंदिरचा मुद्दाच एक म्हणजे मायनॉरिटीजला एकदम नाराज करण्यासारखा एखादा वेळ असू शकला असता पण ते नाही झालं यावेळी. बिकॉज दिस टाइम बीजेपी किंवा गव्हर्नमेंटनी राम मंदिरला हात केव्हा लावला जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तोपर्यंत कुठे कोणी तिथे एक एक विटाही लावला नव्हता. सो बाय अँड लार्ज एक काय आहे की एक फिलिंग अशी तयार करण्यात येत आहे आणि ते आत्ताची नाही आहे. मला असं वाटते की 2052 सालापासून काही ना काही हे फिलिंग के हे लोक असे आहे ते काय फर्स्ट टाइम होत आहे का. म्हणजे कोणी म्हणत असेल की मायनॉरिटीज आर गोइंग टू वोट अगेन्स्ट बीजेपी सो बीजेपीला अडचण आहे. बीजेपीला जितकं मत मायनॉरिटीजचा मिळत होता की नाही मिळत होता ते ते रेशोमध्ये काय फार काही अंतर येणार नाही. दुसरा एक यावेळी लोकांनी एकदम असा पसरवलेला आहे की कॉन्स्टिट्यूशन बदलेल आणि त्यामुळे अख्खा देशातले जे आपले दलित आहे की बाकीचे जे सेक्शन एस सी मध्ये खास करून की आपल्याला मत देणार नाही असा मोदींनी म्हणजे येऊन काही कॉन्स्टिट्यूशन बदलायचा मानस केला आहे. बघा मी मोदी साहेबांना पण विचारलं. मी म्हटलं ते 10 तारखेला आले होते नागपूरला. गडकरी आणि ते पार्लेची जॉईंट सभा होती कामठी कनानला होती. तर मी त्यांना विचारलं कारण ते पहिला टप्पा अजून मतदान व्हायचं होतं. मला साहेब इकडे तुम्ही नागपूरला झालेले आहात आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आणि इथे नागपूर तसं दीक्षाभूमी आहे सगळं आहे. इथे आमच्याकडे मोठा नवबुद्ध समाज आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे खूप मानणारा आणि तसंही अख्खा देशच मानतो. असा काही आपण शेड्यूल कास्टलाच मानायचं असं काही बोलणं योग्य नाही. बाबासाहेबांना बरेच लोक जे नॉन शेड्यूल कास्ट आहे ते पण मानतात असं थोडी आहे. पण त्यावेळीस जे झालं ते मी त्यांना सांगितलं की असं थोडा इथे वातावरण तयार होत आहे. ते म्हणले त्यांनी मला आठवण करून दिली. ते म्हणले अटलजीच्या वेळीस पण तुम्ही आता 20 वर्ष झाले म्हणून लोक विसरून जातात. अटलजीच्या वेळी पण असाच अपप्रचार होता की हे बीजेपी येईल जनसंघ येईल हे लोक आपलं संविधान बाबासाहेबांचं बदलून टाकेल वगैरे वगैरे. तर ते म्हणले की दिस इज नॉट द फर्स्ट टाइम असं होत आहे. ठीक आहे आपली मेमरी शॉर्ट असते 10-20 वर्षानंतर आपण विसरतो की मागे काय. तर त्यांचं म्हणणं आहे की हे पॅटर्न एस्टॅब्लिश्ड आहे. काही काही गोष्ट अशा म्हणजे आम्ही जिथे जिथे उभे राहणार तसा असा प्रचार म्हणजे किंवा आम्ही म्हणजे अलायन्स असो की जे असो असा प्रचार हे पहिल्यांदा काय होत आहे असं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या असा आणि त्यांना असं वाटते की शेड्यूल कास्टमध्ये पण ट्राईबमध्ये पण बीजेपीच्या पहिल्यापेक्षा ॲक्सेप्टेबिलिटी मध्ये वाढ झाली आहे. आता कितपत झाली काय झाली तो विषय तो विश्लेषणचा भाग आहे. पण एकदम त्यांचं म्हणणं आहे की असं काही नाही आहे की आमच्या विरोधातच. आता ते म्हणले की आम्ही कुठे जातो तर सगळ्याच म्हणजे कार्यक्रमामध्ये सगळेच लोक सहभागी होतात. असं काही नाही आहे की एकच वर्ग आहे की कॅटेगरी आहे की स्वर्णच आहे की बाकीचे लोक आहे असं काही नाही आहे. सो ही फील्स के ओबीसी बाकी जे समाज जे पहिले बीजेपीला म्हणजे अनटचेबल मानायचे की बीजेपी पासून दूर जायचं ही फील्स दॅट आमची ॲक्सेप्टेबिलिटीच्या क्वोशंट लार्जर सेक्शनमध्ये आणि मोर म्हणजे डायव्हर्स समाजामध्ये ओबीसी एस सी एस टी ते म्हणतात एस टीमध्ये तर आम्ही खूप सारा म्हणजे आम्हाला म्हणजे पहिल्यापेक्षा
जाणवते की लोकांची ऍक्सेप्टेबिलिटी वाढली आहे. आणि काही काही पॉकेट्समध्ये असू शकते काही कमी जास्त, असं त्यांच्या मत. महाराष्ट्राचं चित्र काय असेल? महाराष्ट्राचं चित्र याच अनुषंगानं मला असं वाटते की सम कॉन्स्टिट्युन्सीज जिथे काही सीटामध्ये देण्यामध्ये काही थोडा फरक पडला असेल तर, पण एकंदर महाराष्ट्र भारताच्या ट्रेंडच्या पासून काही फार काही दूर नाही राहील. 2-4 सीटा इकडे तिकडे होऊ शकतात, पण त्याच्या पलीकडे नाही. शेवटी मोदी फॅक्टर तर एक्स फॅक्टर आहे. मार्जिन्स कधी कमी जास्त होऊ शकते, कारण कसं आहे की एखाद्या वेळा सीट 2 लाख 3 लाखांनी आले असेल ते 50,000 येईल, पण असं नाही आहे. आणि ते पण कसं मुळे स्थानिक समीकरणे खूप म्हणजे आपले बदलले गेले आहे या मागील 4 वर्षामध्ये म्हणून. पण ते एक्स फॅक्टर ते मोदी फॅक्टर आहे आणि तो कॉन्स्टंट आहे. मला अख्खा महाराष्ट्रात मला कुठे दिसला नाही. अनेक वेळा मी पण तिथे प्रचारामध्ये जिथे जिथे गेलो तर मी विचारत असतो लोकांना, किसको वोट देंगे, कोणाला वोट द्यायचं. नाही नाही, मोदी मोदी. 3-4 महिन्यापूर्वी भाजपच्या सभा वगैरे होत्या कार्यकर्त्यांच्या कार्यकारिणी, तेव्हा महाराष्ट्रासाठी तरी फडणवीस वगैरे असं सांगायचं की 45 पार जाणार, 48 पैकी 45 जिंकणार. आता 2 दिवसापूर्वी असं सांगायला लागलं की 40 तर नक्की जाऊ. तर असं साधारणपणे एक रफली तरी 50% झाल्यावर तुम्हाला काय वाटतं की भाजप तर साधारण इतके नाही. किंवा शिंदे सेना इतके आणि तुमचं इतकं असं नाही, आता यांचे तितके मी नाही किंवा बोलत. total पण तरी साधारण मी माहिती नाही 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 नाही, आरामाने 37-38 पर्यंत जाऊ शकते. मला कारण मी तुम्हाला सांगतो, मार्जिन्स कमी जास्त होऊ शकते, पण ते तो मोदी फॅक्टर कॉन्स्टंट आहे ते अख्खा महाराष्ट्रामध्ये. आणि समोर कोण ते कॉन्स्टिट्युन्सी लेवलवर काही सीटा देण्यामध्ये काही फरक पडला असेल. आता जसं आमची बारामती इज अ डिफरंट कॉन्टेक्स्ट ऑल टुगेदर. तो त्याच्यात मोदी फॅक्टर असेल, पण सोबत दुसरे फॅक्टर्स पण आहे. तिथे कोण जिंकेल? नाही, ते आम्हाला खात्री आहे आम्ही जिंकणार. आता तुम्ही मला विचारलं तर कसा विचार, आणि मला विचारलं म्हणून नाही, मी पाहून आलेलो आहे, असं नाही, नाही. देशाचं जसं सुरुवातीला तुम्ही तटस्थपणे विश्लेषण केलं ना, तसं बारामतीचं पण करता आलं तर बरोबर. हा, बारामतीचा मी सांगितलं ना 100%. नाही, तिथे काय आहे, दोन 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 गोष्ट आहे. एक ते बघा, जे फॅक्ट आहे, आता मतदान झालेलं आहे आज जवळपास, आणि तुमच्या पेपर येईपर्यंत मतदान होऊन गेलं असतील. तर माझ्या काय म्हणणं आहे की एकंदर बारामतीमध्ये नो डाऊट मोठे पवार साहेबांच्या, आणि मी पण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तर मी काय, आणि तुम्ही मला कधीच पाहिला नसेल की मी क्रिटिकल असतो की काही चुकीचं मी बोलतो. पण मला असं वाटते की थोडं भविष्याकडे लोक पाहतात, आणि ते भविष्य अजितदादामध्ये लोकांना दिसायला मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात सुप्रिया ताई आणि ते सुनित्राताईपेक्षा अजितदादा आणि पवार साहेब असा एक, म्हणजे, आणि एक नक्की आहे की थोडाफार पवार साहेब असा आहे की ज्येष्ठ माणूस आहे, काही सन्मान त्यांच्या पण ठेवणं हे काही चुकीचं नाही, योग्यच आहे. आणि त्यामुळे पण थोडा मतदातामध्ये थोडा म्हणजे एक प्रेशर राहिला, पण शेवटी मला वाटतं की फ्युचर ते अजितदादामध्ये दिसते लोकांना, बारामतीच्या लोकांना. आणि बारामती म्हणजे कसं आहे, आपण बारामती विधानसभाला आणि लोकसभामध्ये थोडा फरक ते करायला पाहिजे. ते सुप्रियाताईला पण मागच्याही निवडणुकीमध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये आणि बारामती विधानसभामध्ये ते 2 वेगळे चित्र तुम्हाला बघायला मिळाले असेल. सो दॅट फॅक्टर, तर तो मोदी असतानाही पण ते निवडून आलेलंच आहे ना. असं कसं म्हणायचं की पवार फॅक्टर, आता पवार फॅक्टर आहे, आता 2 पवार झाल्यामुळे ते फॅक्टर कसा चालेल ते मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की नाही. पण असं आहे की शेवटी मोदी साहेबांच्या मुळे त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पण फरक तर पडलाच ना मागे. आणि 14 मध्येच अक्षरशः रासपाचा तो जानकर ते कब्बशी घेऊन उभे होते, तेव्हा 65-60-65 जे काय होता ते होता. पण लोक तर म्हणतात की त्यावेळी कमळाच्या फुलावर जर जानकर उभे राहिले असते तर काही आणखीन काही चित्र बदललं असं आहे लोक म्हणतात. म्हणजे मला आय स्टील बिलीव्ह की सुप्रिया त्यावेळी निवडून आले असते 14 मध्ये, आणि आलेच.
म्हणजे एक्स फॅक्टर म्हणजे कमळाचे जे लोक म्हणतात तसं नाही, ते तर आलेच 19 मध्येही आले. पण बारामती विधानसभाच्या वोटिंग पॅटर्न आणि बारामती लोकसभाच्या 5 विधानसभाच्या वोटिंग पॅटर्न मध्ये थोडा फरक आहे. मग त्याच्यामध्ये आता दाजीदादांनी परवा असं सांगितलं की 10 वर्ष झाले खासदार पैसे आणू शकले नाहीत. म्हणजे केंद्र सरकार असं काही ऑपोजिशनचे खासदार तिथे आहेत किंवा राज्य सरकार पैसे देत नाही असं काही अन्याय करतं अशी काही पॉलिसी आहे का? किंवा काय नेमकं का पैसे आणू शकले नाहीत? बघा, एक मी तुम्हाला सांगतो, हे राजकारणाचा थंब रूल आहे. ही काही म्हणजे कोणी काही म्हणत असतील, शेवटी ज्या बाजू सत्ताचे असते त्या सत्ताच्या लोकांना सत्ताधारींच्या कामं स्वाभाविक आहे त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये की विधानसभा क्षेत्रामध्ये काम जास्त होणार. ही काही म्हणजे म्हणजे आफ्टर ऑल हे काही नवीन काही पहिल्यांदा मोदी काही नवीन करून राहिले. आम्ही पण सरकारमध्ये होतो, आमचे काम जास्तच व्हायचे. विरोधी पक्षाचे लोक ही आमच्याकडे यायचे, साहेब आमचं काम करून द्या. आम्ही आपल्या पद्धतीनं करायचं. स्वाभाविक आहे की जे रुलिंग फॅक्टर आहे तर त्यांचं काम जास्तच होणार. तो काही दादा म्हणले काही चुकीचं काही नाही आहे. शेवटी आत्ताही आमच्या आमदारांना तुम्ही विचारा, ते म्हणतात की बाबा आम्हाला सत्ता मिळाली बरं झालं, नाही तर आम्ही लोकांचे काम कसं करू शकलो असतो. उद्या शेवटी निवडणुकीमध्ये लोक विचारत नाही का की आमच्या वाड्यामध्ये हे रस्ते झाले की नाही, पाणी आला की नाही, की अमुक जे काही त्यांना एक्स जे जे त्यांना लागत असतील, सत्ताची काहीतरी बेनिफिट रुलिंग पार्टीच्या प्रतिनिधीला होतोच. तो काही दादानी काही चुकीचं नाही म्हटलं. ते तर ठीक आहे, पवार साहेब मोठे एक नेते असल्यामुळे मोदी साहेब आणि बाकी लोकही त्यांचा सन्मान करायचं आणि त्याचा थोडा फायदा यांना मिळायचा नक्कीच. पण ते मोदी साहेबांनी सन्मान केला मोठे पवार साहेबांचा, हे नक्की. पण हे पण म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे. पण एक राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार असं एक समीकरण पूर्वीपासून येत होतं. विदाऊट शरद पवार आता राष्ट्रवादी किती एस्टॅब्लिश आणि कशी झाली? टाइम विल टेल. आता ते तर वेळच सांगेल. आता आज मी पण मला असं वाटतं की मी जसं म्हटलं की प्रेझेंट वर्सेस फ्युचर, अजित पवारच्याकडे फ्युचर बघूनच लोक जुडले आहेत ना. आज 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 43 आमदार असेच नाही जुडत ना. ते जुडतात, उद्या त्यांनाही उभा राहायचं आहे, इलेक्शन लढायचे आहे, तर त्यांना पण असा कुठेतरी फ्युचरचा विचार माणूस प्रत्येक करतोच. कोणी पण असा काही इतकं गाढवा नसतो की मी फक्त 6-12 महिने सत्तेसाठी मी जाऊ. त्यांची काय काम होते, पण सोबत काहीतरी पुढचा पण विचार करताच लोक. आणि बारामतीमध्ये पण तसं नाहीतर वन साइडेडच चाललं असतं ना. का मग असं असं म्हणजे जे जे आज जे विश्लेषण होतात, वेगवेगळे विश्लेषण होतात, कशामुळे होतात? बिकॉज देर इज अ कॉन्टेस्ट ना. आता तुम्ही मगाशी म्हणाल की आम्हाला लोकसभेची भरपाई विधानसभेत होईल. तर मागे असं अजितदादा म्हणाले की आमची साधारण 1/3 म्हणजे 90 जागांपर्यंत आमची मागणी आहे आणि अपेक्षा आहे. तेवढ्या अशा मी नंबर पण जात नाही, पण आमचा योग्य सन्मान होणार आहे तेवढा मी सांगू शकतो. कारण काय आहे की हे नंबर बोलणं हे फार म्हणजे हे चुकीचं होतं. कोणी पण म्हणत असतील की मी एवढे लढेन तेवढे लढेन, बाकी ठीक आहे, पण योग्य सन्मान आम्हाला मिळेल त्याची खात्री आहे. आम्ही पण बोललो. असं तुम्ही नको समजा की आम्ही काही एवढी जागा घेतली म्हणून आम्ही म्हणजे खुशीनं समाधानीनं म्हणजे होऊन आम्ही केलं. आम्ही काही ना काही चर्चा केली की बाबा हे असं योग्य नाही. नाही तर आपली युतीमध्ये काम करणारे आमच्याही लोकांना पण उद्या उत्साह त्यांच्या नाही राहिला तर आपण एक पार्टनर बनवून फायदा काय? भाजपची एक पद्धत असते की लोकसभा निघाल्यानंतर विधानसभेला युती तोडतात, स्वतंत्र लढा. मागच्या वेळेकडे हाच प्रॉब्लेम झाला. सेना आणि बीजेपी स्वतंत्र लढली. आता तुम्ही 3 पक्ष त्यावेळेस आम्ही कारणीभूत होतो की शिवसेना आणि बीजेपी वेगळे लढले आणि आम्ही काँग्रेस वेगळे लढलो ना. तर काहीतरी आमचा काही असेल तर तेव्हाच झाला होता ना. आणि नंतर 14 मध्ये लगेच ते वेगळे लढल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनीच बाहेर येऊन बिनशर्त सपोर्टही पाठिंबा जाहीर केला होता. तर काहीतरी असंच नव्हतं काही. आता पण म्हणजे तुम्ही strategy 3 पक्ष म्हणून आहेत. स्ट्रॅटेजी होती ना. म्हणजे काय त्यावेळेला तुम्ही येऊ शकला नाही, ते आता जवळपास 10 वर्षांनी सरकारमध्ये आला. जे 14लाच येऊ शकला असतं ती strategy 14 मध्ये येणारच होतो आम्ही, हा. ठरलंच होतं. हा. काहीतरी पवार साहेब जे म्हणाले मध्यंतरी की ती कोणामुळे शिवसेनेला भाजपपासून वेगळं करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता, हे खरं आहे का?
अजिबात. पण मग ती कुणामुळे काय त्या दिवशी Strategy त्यावेळेला स्ट्रॅटेजी हेच होती की आम्ही सरकारमध्ये जावं त्यांच्यासोबत, लगेच नाही म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा, स्पीकर त्यांच्या निवडून आम्ही दिलं, त्याच्यानंतर 1 महिन्यानी आम्ही जावं सरकारमध्ये, ही स्ट्रॅटेजी होती. परत काहीतरी म्हणजे यू टर्न झाला, काहीतरी अधिमधी होत गेलं आमचं असं. त्यावेळेला दादांनी पुश केलं नाही किंवा तो एक बोल्डनेस आता जो दाखवला तसा आता तेव्हा असंच समजा ना, हळूहळू म्हणजे शेवटी तिसरा नाही चौथ्यांदा म्हणजे शेवटी झालं. आता 48 जागा असून एवढं तुमचं लास्ट मोमेंट पर्यंत जागा होत नव्हतं तिन्ही पक्षांचं. विधानसभेला याच्या उलटी परिस्थिती आहे, कारण इच्छुक जास्त वाढणार आहे आणि प्रत्येकाचा क्लेम जास्त आहे. ते राहणार बघा, ते 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 त्याच्या इलाज कुठल्याही पक्षाकडे नाही. इच्छुकांची संख्या प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक ठिकाणी राहणार आहे आणि हे काय आज नवीन काही पहिल्यांदा होत आहे असं नाही आहे. हे अनेक वेळा, आता आम्ही काँग्रेस लढायचो तेव्हा काय होता, बीजेपी शिवसेनाच्या उलट कमी होता, आमच्या आणि काँग्रेसच्या तो इतकं जास्त व्हायचं म्हणजे टोकाची. मला तेच विचारत होतं की त्यावेळेला तुम्ही काँग्रेसकडे अलायन्स, राष्ट्रवादीच्या अलायन्स मध्ये जेव्हा असायची जागा वाटण्यासाठी अगदी टोकाचं ताणेपर्यंत तुमचं दोघांची चालायची घालायची. हो, आमची तर बघा ना, ते सीटाच्या बघा, 2004 मध्ये तर आम्हाला 71 जागा मिळाली होती, त्यांना 69 होती. ते थंब रूल असते की ज्यांचे जास्त त्यांना मुख्यमंत्री, ज्यांचे कमी त्यांना उपमुख्यमंत्री. तर आमचे जादा आल्यानंतरही आम्हाला काँग्रेसनी 1 महिना किती संघर्ष झाला. मीच एकटाच जायचं तिथे, समोर प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, तर कोण सगळे भारी लोक बसायचे, अहमद पटेल, असे लाईनने सगळे स्टॉलवर्ड्स काँग्रेसचे बसायचे, मी समोर तेव्हा असं एकटा. वाटलं होतं की तुमच्या नेतृत्वाने थोडी कच खरली असली. आता जे आहे ते फॅक्टच आहे ना, की आम्ही शेवटी मानलो की बाबा ठीक आहे तुम्ही घ्या. म्हणजे आता कच काय आहे, इट इज अ फॅक्ट इज दॅट इज अ. तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री झाले असते किंवा व्हायला हवे होते. नाही, आम्ही तुम्हाला अजून सांगतो, ते चुकीचं आहे. अजित पवारच झाले असते असं अजिबात नव्हतं. त्यावेळी आमचं नेतृत्व R.R. पाटीलांचाही होता. आमच्याकडे छगन भुजबळ, R.R. पाटील हे दोन्ही होते ना. अजित पवार झाले असते असं मी अजिबात तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस मी गॅरंटीड सांगतो की ह्या 2 पैकी एकच झालं असतं. आणि कारण त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, राष्ट्रवादीच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेलांना 100% जितकं माहित आहे कोणाला माहित नसेल. 100% आता पण तेवढंच नाही. आता माझ्या पक्षाचं मी सांगू शकतो 100%. पण आता तुम्ही शरद पवार मिस करता. नाही, असं आहे, माझा सन्मान त्यांच्या प्रती आहे, सदैव राहणार आहे. मी कधी हलका भाषेने कधीही कुठल्याही विषयावर मी बोललो नाही आणि मला आयुष्यभर त्यांच्यासाठी सन्मान राहणार आहे त्याच्यात. आणि कधी पण माझी भेट असा होईल तर मी तर समोरून जाऊन भेटणार, असं काय कोणता असा प्रॉब्लेम आहे. मागच्या काही नेहरू सेंटरची आमची बैठक होती, ते विश्वस्तांची एक सभा होती, मी पण आहे विश्वस्त, तर मी गेलो. ते पवार साहेबच चेअर करत होते ना, तर गेलो ना मी, याच्यात काय. ते एक संस्थेचं काम आहे आणि संस्थेच्या कामामध्ये आम्ही सहभागी होणं, किंवा पवार साहेब कुठे असले, कुठे मला दिसले तरी आणि त्यांच्या लक्ष नसेल तर मी समोरून जाईन, त्यांना भेटून मी हॅलो हाय करीन, असं थोडी आहे. तो काय अजिबात मी एवढा काही, बघा मी तर त्या कधी असा राजकारण आयुष्यात केला नाही. त्या लहान स्तराचा किंवा लहान विचाराचा राजकारण मी करत नाही. माझा स्वभाव नाही. अनेकांपेक्षा त्या मानाने तुम्हालाही असं वाटत असेल की मी थोडा वेगळा आहे. 4 वेळा जे राष्ट्रवादी सत्तेत येण्याचे प्रयत्न फसले 14 पासून, हो. आता तर झालंच. तर आता निदान 24 मध्ये विधानसभेनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकेल असं वाटतं महाराष्ट्रात. काही होऊ शकते राजकारणामध्ये. प्रयत्न काय करणार का? आता शिंदे होईल का, तर त्यासाठी- कोणाला वाटलं होतं का. हा, तुम्ही प्रयत्न तरी असतील का तुमचे, म्हणजे तुमची इच्छा प्रयत्न बघा, असेल? आम्ही आमच्या पक्षाला नेतृत्व मिळावं किंवा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री करावं, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न का राहणार नाही. पण प्रत्येक गोष्टला रियालिटीशी जोडूनच आपल्याला करावं लागते. इच्छा असणं
प्रत्येकाची आमचे पवार साहेबांची इच्छा किती वेळा होती प्रधानमंत्री बनायची, पण नाही झाले इच्छा. आणि जेव्हा व्हायची होती मागे तुम्ही वाचलं असेल कुठेतरी, माझे स्टेटमेंटही होते की जेव्हा संधी आली होती तेव्हा त्यांनी गमावली. अक्षरशः ते म्हणजे 115 काँग्रेसच्या खासदारांनी येऊन पवार साहेबांच्या घरी, मीच ऑर्गनायझर मिटिंगचा, आम्ही लोकसभेत खासदारांना सगळ्यांना बोलवलं, मी होतो लोकसभेवर त्यावेळेस, आम्ही बोलवलं सगळ्यांना, कारण केसरीने अचानकच काढून घेतलं ते काय समर्थन. आणि 11 महिन्यामध्ये कसे लोक जाणार आणि कोणत्या तोंडाने जाऊन सांगणार की बाबा आम्ही परत आलो, वोट आम्हाला द्या. आणि 11 महिन्यामध्ये काही सरकार कोणाची पाडणं काही योग्य आहे का समर्थन दिल्यानंतर? आणि काय कारण काहीच नाही. केसरीला म्हणजे काहीतरी डोक्यात आला, एकदम छोटे माणूस होते इन टर्म्स ऑफ स्टॅचर, काँग्रेसचे अध्यक्ष होण्याचा स्टॅचर नव्हता केसरी साहेबांचा कधी. पण नरसिंहरावनी त्यावेळी शरद पवारांना नको म्हणून केसरीला उभा करून टाकलं. आणि जेव्हा काढलं त्यांनी आणि सगळे खासदार आले, काळा काळा यांच्या म्हणजे केसरीला काळा, तुम्ही वा, तुम्ही नेतृत्व करा पक्षाचा, सगळं म्हणजे पक्षाचं नेतृत्व घेतलं असतं. आणि देवेगौडांनी त्याच दिवशी मला बोलवलं की यू कम, मला भेटायला या. तिथे मीटिंग चालू होती, 2-3 तास जे मीटिंग होती त्यामध्ये अर्धा तास मी जाऊन आलो. मला सांगितलं की पवार साहेबांना सांगा माझा राजीनामा मी देतो, केसरीकडून मला 15 दिवस सन्मानाने वाचवा आणि मग मला जाऊ, मी स्वतःच सोडतो आणि तुम्हाला करतो प्रस्ताव. कारण तसंही काँग्रेसचे 145 खासदार होते. वी वर द लार्जेस्ट पार्टी सपोर्टिंग अ लेसर नंबर ऑफ पीपल टू बिकम द प्राईम मिनिस्टर. काय झालं तेव्हा, असं काय झालं? आता माहित नाही ते आता ते एका दिवस तुम्ही बोलवा त्यांना आणि विचारा त्यांना. आता मला 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 मलाच नाही समजत, काही गोष्ट नाही समजली तर नाहीच समजली. आता 100% ते त्याच्या कच्चं खाल त्याच वेळी झालं. ते वाय डीड ही बॅक, आय मीन ते फार सोपं होतं. म्हणजे त्यांनाही खंत असेल, मी असं नाही म्हणत. मी माझ्या पद्धतीनं अनेक वेळा मी विचारलेलंच आहे ना. मी आता ठीक आहे, चुकलं त्यांचं. आता काय ते, आता माणसाची चूक झाली तर आता काय त्याला काही विश्लेषण काय करत राहायचं. झालं चुकलं. त्यावेळीच म्हणजे काय कसा टायमिंग असतो, त्या टायमिंग चुकल्यानंतर यू हॅव नो आन्सर फॉर दॅट ना. वेळ निघून गेली, तसंच झालं त्यांचं केस. बट इट वॉज एकदम, दॅट वॉज द ओनली टाइम वेन पवार साहेब कुड हॅव ऍक्च्युअली बिकम विदाउट एनी प्रॉब्लेम. कारण सोनिया गांधी पण नव्हते ना राजकारणात. सोनिया गांधी त्याच्यानंतर आले, ते केसरीला हटवून मग सोनिया गांधीला केलं होतं. पण 91 ला पण त्यांनी प्रयत्न केले होते. 91चे प्रयत्न जरूर होते. 91 मध्ये कसं झाला, राजीव गांधी अचानक त्यांचं जे झालं अपघात, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये व्हॅक्यूम होता की अचानक कोण नेतृत्व करेल. नरसिंहराव तर ऑलरेडी रिटायरमेंटमध्येच गेले होते, ते उभे नव्हते त्या इलेक्शनमध्ये. माझ्या स्वतःच त्यांना म्हणजे जेव्हा मी भेटायला गेलो होतो, मोतीलाल नेहरू मार्ग तिथे राहायचे, तर मी तिथे असं सहज गुडविलसाठी, कारण माझ्या शेजारच्याच रामटेकमधूनच ते उभे राहायचे ना, तर असं आमचे संबंध. आणि आम्ही काँग्रेसमध्येच होतो ना सगळे, तर नाईस फिलिंग. तर ते म्हणले की आता बस बेटा, माझ्या हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, अमेरिकेला करून आले होते, तर आता तब्येत साथ देत नाही, आम्ही आराम करतो. अख्खा काँग्रेसच्या लोकांना वाटलं. अच्छा, त्यावेळी होते अर्जुन सिंग होते, बाकीचेही होते, पण आणि शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ताकदवर म्हणजे मोठा स्टेट आहे महाराष्ट्र, पवार साहेबांची वय सगळंच म्हणजे त्यांच्या बाजूनं होतं. सो हे सगळे लोकांनी म्हणजे ठरवलं की अरे बाबा, हे शरद पवार आएगा, स्ट्रॉन्ग लीडर है, ऑलरेडी इतना बड़े स्टेट का चीफ मिनिस्टर है. अच्छा, रेप्युटेशनली शरद पवार, अच्छा पूरी इंडस्ट्री ये वो सब शरद पवारला बॅक करतील, तर नाही, यांना कसंही करून थांबवा. आणि काँग्रेसमध्ये सॉरी टू से, पण मोस्टली बिना आधाराचे जे नेते असते तेच म्हणजे काँग्रेसची दिशा ठरवतात, तेव्हाही आणि आजही. तर ते काँग्रेसमध्ये तर इनसिक्युरिटी सर्वात जास्त त्या लोकांनाच असते ना.
कि जो लोग कांग्रेस में जीरो होते हैं वो लीडर, पण मग ते वो स्ट्रॅटेजिस्ट होते हैं. एनसीपी स्थापन करण्याच्या ऐवजी काँग्रेस ताब्यात घेतली तर जास्त ते पीएम झाले असते किंवा ताकदवर आणखी राहिले असते. असा होता शरद पवार साहेबांना 99 मध्ये नाईलाज राष्ट्रवादी काढावंच लागली, कारण काँग्रेसमध्ये एक कॉन्स्पिरसी तयारच झाली होती. तोपर्यंत सोनियाजीला आणला होता आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगतो सीड केव्हा शो झाला, राज्यसभेची निवडणूक होती. ज्यावेळेस सुरेश कलमाडी पण निवडून आले होते, तर राम प्रधान सोनिया गांधीचे उमेदवार आणि शरद पवारचे उमेदवार, म्हणजे ते 2 जागा येत होती राज्यसभेची. शरद पवारांचे उमेदवार म्हणून नजमा हेपतुल्ला, आणि म्हणजे ते दोन्ही काँग्रेसचे, पण म्हणजे की बाबा सोनिया गांधींनी नाव दिलं आर.डी. प्रधानचे आणि शरद पवारांनी नजमा हेपतुल्ला, असं करून ते 2 आमचे उमेदवार. आणि त्यावेळी सुरेश कलमाडी यावेळी 45 अपक्ष निवडून आले होते. रिमेंबर इन 95 मध्ये महाराष्ट्रामध्ये 45 अपक्ष निवडून आले होते. तर त्या काळात ते मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, नंतर राणे बनले. तो जो पॅच होता त्यामध्ये कलमाडी उभे राहिले अपक्षांमधून. तो कलमाडीला पाडायचा हा त्यांच्या पवारांच्या डोक्यात होता, कारण कलमाडींनी त्यांना सोडून म्हणजे ते नरसिंहराव चंद्रास्वामी हे असं त्या लाईनीत गेले होते. तर त्यांना पाडायचं म्हणून आता अपक्ष दुसरा कोणाला उभा करावा लागेल, तर म्हणून विजय दर्डा उभे झाले. तो विजय दर्डाला इनफॉर्मल पाठिंबा की बाबा तुम्ही कलमाडीला पाडा, हे बॅकग्राऊंड होता. झालं कसं की त्यावेळेस काय आता असं काय दाखवून काय मत द्यायचे की असं काही नव्हतं, तर सिक्रेट वोटिंग होता. तर या दोघांनी जे काही बेफाम त्यांचा प्रचार चालू केला, तर तुम्ही समजू शकता. तो बेफाम त्यांचा प्रचार दोघांचा सुरू, हे आमदार माझ्याकडे, हे आमदार माझ्याकडे. त्यामध्ये ते दोन्ही निवडून आले आणि रामप्रधान पडले. तर सोनिया गांधीला असं वाटलं की माझ्या प्रतिनिधीला मुद्दाम पराभव करण्यासाठी या शरद पवारांनी कटलं. आणि त्यावेळेस शरद पवार लीडर ऑफ दी काँग्रेस पार्टी होते पार्लमेंटमध्ये, आणि त्यांना नोटीस कसा द्यायच्या अगेन्स्ट म्हणजे शिस्त भंगाचा, तर ते नोटीस मला दिला गेला ॲज इज प्रॉक्सी. आम्ही तर पहिल्यापासूनच शरद पवार आणि आम्ही म्हणजे तर शरद पवारला नाही देता येईल म्हणून मला दिलं. माझा काय संबंध होता? माझा संबंध म्हणजे मी काय वोटर नव्हतो, मी काही शिस्तभंग माझ्यावर काय, मी लोकसभेचा खासदार होतो, माझ्यावर कशासाठी शिस्तभंग, मी काय वोटिंग काही उलटा केलं की काही मी भाषण केले की विधान केलं, काही नाही. पण नुसतं शरद पवारांना टार्गेट करण्यासाठी. तो मी 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 जेव्हा मला नोटीस मिळालं, मी गेलो शरद पवार साहेबांच्याकडे. ते म्हटलं काय साहेब काय नोटीस माझ्यावर, नाराजी पण होती की वाय शुड आय गेट अ नोटीस, नंबर 1. नंबर 2, हे काय चाललं आहे, म्हणजे पक्षामध्ये असा जर काँग्रेस पक्ष चालत असतील तर आपला भवितव्य काय आहे, असं म्हणजे त्यांच्यावरही होता ना, डायरेक्ट अटॅक त्यांच्यावरच होता, फक्त दे वर युझिंग माय शोल्डर. सो ते झाल्यावर मग पवार अच्छा नंतर काय केलं त्यांनी, सोनिया गांधीच्या सिरीज ऑफ ऍक्शन्स जे होते ते लीडर ऑफ दी पार्लमेंटरी पार्टी, आता स्पीकरला काही आपल्याला नाव द्यायचे असते, कमिटीच्या नाव कोण हे, फॉरेन डेलिगेशन कुठे जात असेल नाव कोण हे, अमुक पार्लमेंटरी कमिटी वगैरे वगैरे, हू गिव्स द नेम, जे लीडर ऑफ द पार्टी असतो ते पार्लमेंटमध्ये, किंवा इथे जे पक्षाच्या नेतृत्व करत असतो त्या पक्षाच्या विधिमंडळाच्या नेत्याला पत्र देतो स्पीकरला. हे पत्र द्यायचे आणि व्हीप जाऊन सांगायचं नहीं 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 वो पवार साहब का लेटर मत लो, वो मैडम ने मैसेज दिया है कि ये लेटर को बाजू में करो और ये इनका लेटर ये है. तर स्पीकर म्हणजे पवार साहेबांचा अक्षरशः अपमान करायचा. दुसरं,
अनेक म्हणजे ते त्यावेळी युथ काँग्रेसचे अध्यक्ष कोणाला नेमला होता, महिला अध्यक्ष हा आपला रजनीताईला नेमला होता त्यावेळी, रजनीताई पाटील. अशा वेगवेगळ्या जे काही अपॉइंटमेंट झाले ते बिलकुल शरद पवारांना न विचारताना विरोधात जे असलेले, ज्याला स्थानिक राजकारणामध्ये जे पवारांच्या विरोधात, त्याच्याच लोकांना अपॉइंटमेंट व्हायचे. आणि माधवराव शिंदे त्यांना बनवलं ते महाराष्ट्राच्या प्रभारी. आणि असा प्रचार झाला की कुठल्याही पवार साहेबांच्या जवळच्या माणसाला तिकीट पण द्यायची नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी म्हणजे काढली की आपला सर्वायवल जर असाच होत असेल, आपल्याला टार्गेटिंग असा होत असेल, त्याच काळात ते संगमा कुठून निघाला आणि त्यांनी ते फॉरेनरचा चालू केला. त्याच्या आधी ते 272 होऊन गेला होता. हा, ते 272 जे फेमस सोनिया गांधीच्या, तो ते सगळं त्याच काळातलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजे आणि संगमानी तो सुरू केला. त्यामध्ये सगळेच होते, जितेंद्र प्रसाद, ते राजेश पायलट, तुमचे प्रियरंजन दास मुंशी, तुमच्या गिरिजा व्यास, तुमच्या ते तारिक अनवर, इथे सगळे होतेच. आणखीनही एक दोन लोक म्हणजे संतोष मोहन देव, सगळेच येत होते त्या सब मीटिंग मध्ये की यांना बदला, सोनिया गांधीला बाजूला करा आणि आपण आपलं नेतृत्व दुसरं द्यायला पाहिजे. पण शेवटी काँग्रेसमध्ये ते ते नसतेच, पॉसिबलच नसते. कारण ते असं ते पॅकिंग असं आजूबाजूला करून ठेवतात ना, की मी म्हटलं ना, जितका माणूस शून्य तितका मोठा. ते ते काँग्रेसची स्टाईलच आहे. म्हणून ते राष्ट्रवादी काढली 99 मध्ये. बॅकग्राऊंड ही आहे. राष्ट्रवादीतून वेगळी राष्ट्रवादी व्यक्त करा. आता राष्ट्रवादीच आहे ना. आम्ही कुठे, आम्ही राष्ट्रवादीच आहोत. आम्ही कुठे वेगळी काढली. आता हे निवडणुकीच्या संदर्भातला एक प्रश्न असा होता की आपण जसं म्हणता की मोदींची लोकप्रियता अजून इस्टॅब्लिश झालेली आहे चांगल्या प्रकारे. तर आत्ता निवडणुकीच्या प्रचारामध्ये 10 वर्षामध्ये काय केलं हे न सांगता हिंदू, मुस्लिम आणि पाकिस्तान हे विषय मोदी साहेबांच्या प्रचारामध्ये येत आहेत. हे बरोबर का चूक आहे? नाही, असं आहे बघा, ते जेव्हा मला असं वाटते, म्हणजे माझे अनालिसिस आहे, मला काही जेव्हा लोक टार्गेटिंग त्यांना पण करत असतात ना, की बाबा हे असे आहे, असे आहे, असे आहे, म्हणून त्याच्यात एक रिॲक्शनरी ते त्यांचा उत्तर असा येत असेल. मला काही डायरेक्टली काय ते मला बोलले नाही, पण मी माझ्या अनालिसिस करतो की त्यांना याच पद्धतीनं टार्गेटिंग करतात ना, की हे प्रो हिंदू आहे, अँटी मुस्लिम आहे. ते तसा कॉर्नरिंग करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा ते त्याच्या एक उत्तर देत असतील. पण मला त्याची अजिबात माहिती नाही आहे, कारण आपण त्यांच्याबरोबर आत्ताच गेलेलो आहोत. आम्ही आमच्या पक्ष आमच्या वेगळ्या आहेत. ऑब्व्हियसली त्यांची इंटरनल काय स्ट्रॅटेजी आहे, काय आहे, ते आपल्याशी थोडी काही चर्चा करणार आहे. पण एक नक्की आहे की आम्ही एवढ्या वर्षात पाहिलं की त्यांच्या काळात काही डायरेक्टली, आता ट्रिपल तलाक केलं तर ते म्हणतात ते अँटी मुस्लिम आहे. आता नाव इट इज फॉर अस टू डिसाईड समटाइम्स की प्रोग्रेसिव्हली विचार केलं तर ते योग्य आहे. मुस्लिम विमनला मदत केली आहे की आय थिंक इट इज अ जस्टिफाईड स्टँड. ज्यांना दुसरं नजरेने बघायचं असेल ते म्हणतील की अँटी मुस्लिम आहे, आम्हाला म्हणजे आमच्या जे अधिकार आहे का काढून घेतला. दुसऱ्या बाजूला 370, आता 370 काश्मीरच्या, वाय इज इट कन्सिडर्ड अ हिंदू मुस्लिम इश्यू? 370 इज अ नॅशनल इश्यू. काही 370ला त्या नॅरो पॅराडाईम मध्ये बघायचं तर बाकीच्या लोकांनी पण, काँग्रेसनी बाकी लोकांनी कोणत्या आधारावर विरोध केला 370 काढायचा? 370 in the constitution itself is mentioned by Dr. Babasaheb Ambedkar and the team which made the constitution that this is a temporary measure for the time being to integrate Jammu and Kashmir with the rest of the Indian Union. That is in the constitution. It is not mentioned by me or somebody else. It is in the original constitution. But त्याला नजर कशी, the color given for that is it is Hindu-Muslim. So there are also so many background situations where आता मग त्या मानाने तो मग आमच्या पवार साहेबांनी उद्धव ठाकरेच्या बरोबर संबंध जोडलाच नाही पाहिजेत होता.
बाळासाहेब म्हणायचे माझ्याच शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, मुंबईमध्ये दंगे झाले तर कोणी मारलं. मग इफ इफ दॅट इज द यार्डस्टिक ऑफ आयडियोलॉजी, तर आयडियोलॉजिकली तर शिवसेना इज नो बेटर और मे बी वर्स देन बीजेपी इन टर्म्स ऑफ रॅडिकलिझम. तर मग त्यांच्याशी आम्ही हात मिळवू शकतो आणि यांच्याशी आम्हाला म्हणजे काय म्हणजे अस्पर्श का वाटते असा प्रश्न आम्ही पण पवार साहेबांना सांगितलं, विचारलेला आहे पूर्वी. असं नाही आहे. आणि उद्धव ठाकरेला 56 आमदार असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी देऊन टाकलं, हे पण विषय होता एक आमच्या मनामध्ये. आम्ही बोललो होतो पवार साहेबांना की ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जे एकनाथ शिंदे म्हणून राहिले ना की उद्धव ठाकरे खुदच जाणार होते, बिलकुल करेक्ट आहे. जे ते भेटायला गेले होते ना दिल्लीला, प्राईम मिनिस्टरला, हे सगळ्या लोकांना घेऊन गेले होते त्यावेळेस, अजित पवार आणि अशोक चव्हाणला, त्यावेळीच उद्धव ठाकरे आणि PM वेगळे बसले होते 1 तासासाठी. आणि त्याच्यानंतर खुद आता ते बाकी लोक तर डिनाय करतील, मी बाकी नाव घेत नाही कारण ते दररोज सकाळी 9 वाजता येतात, पण बाकी मी तुम्हाला सांगतो की हे लोकांनी सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हा पाऊल उचलला टू गो बॅक. काय म्हणजे एकनाथ शिंदे इज नॉट टेलिंग एनिथिंग रॉंग. मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, हे सगळं त्यांच्याकडूनच आलेली गोष्ट आहे की ही वॉन्ट्स टू गो बॅक. आता ते काय म्हणजे थोडा डिले झाला, काय झाला, परत ते स्लिप इन बिटवीन कप अँड लिप झालं असेल, पण मूळ जे तत्व आपल्याला तत्वज्ञान दररोज जे काय आपल्याला सांगण्यात येतं की असं आहे तसं आहे, ते सगळं म्हणजे आय डोंट थिंक इट इज काय. म्हणजे आताही परत जाऊ शकते. तो विषय वेगळा आहे. जाऊ शकतील की नाही तो विषय वेगळा आहे. मी तेव्हाच्या काय झालं ते मी सांगतोय, कारण मी कसं आहे, मी थोडा फॅक्च्युअल वर जाणारा माणूस आहे. मी फालतूची तुम्हाला कधी बघितलं नाही की मला येते ना काय, असं काय मला सकाळी 9 वाजता सगळ्या लग्न बोलवता येते, मला काही येत नाही असं नाही आहे ना. पण नाही, इट्स नॉट आमच्या, मला सूट होत नाही ते. 14च्या इलेक्शनमध्ये जेव्हा भ्रष्टाचाराचा मुख्य मुद्दा होता, म्हणजे केंद्रातही लाट होतीच मोदींची आणि राज्यात जर सत्ता बदल झाला तर भ्रष्टाचाराचा मुख्य मुद्दा उठवला होता. भाजप असेल, सेना असेल, की अजितदादांवर ॲलिगेशन झाले, तटकरे म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जास्त झाले खरं. तटकरे असतील, आता नवाब मलिक असतील, आमच्यावरही झाले. हा ते लीडर्स तुमच्यावरही झाले. तर आता तुमचं तर एका प्रकरणात हे झालंय आता, म्हणजे सीबीआय आमच्या काय प्रकरण म्हणजे जेट नावच नव्हतं तर प्रकरणात बंद. काय आहे, तुम्ही म्हणजे मीडियाने धरून घेतलं की प्रफुल्ल पटेलांचं, माझ्या नावच नव्हतं त्यामध्ये. मिरचीचं प्रॉपर्टी नाही, म्हणजे ऑपोजिशननी तर ठीक आहे ते, ठीक आहे ना ते. पण मला काय म्हणायचंय की ते काय त्याच्यात काय हरकत नाही, कोणा काय तो असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई झाली. मला विचारायचं असं की भाजप नेत्यांनी 14 मध्ये म्हणजे मुंडे साहेब असतील, तेव्हा गडकरीजी असतील, किंवा काय टोकाचा हे केलं होतं संघर्ष आणि त्याच्यात सत्ता बदल झाला. तर त्यावेळेस होता म्हणजे, आणि आता सगळे कोर्टात वगैरे तर काही होत नाहीये. आणि असं दिसतंय का म्हणजे त्यावेळेला भाजपने किंवा कुणी ऑपोजिशन सेना असेल तेव्हा, तर तुम्हाला किंवा एनसीपी लिडर्सना जाणीवपूर्वक राजकीय हेतूने टार्गेट केलं होतं, त्यात काही फारसं तथ्य नव्हतं, पुरावे नसताना आरोप केला आणि केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आरोप केले गेले. पॉलिटिक्समध्ये असं होत असते. आता मी काय सांगावं दुसरं, मी माझ्याकडे उत्तर नाही आहे इतकं. म्हणजे दररोज आता काल रात्रीची काही व्हिडिओ फिरतायत, बारामतीची फिरतायत, काही इकडची फिरतायत. बारामतीची जास्त आमच्याकडे पाठवतात लोक म्हणून मी जास्त बोलतो, त्याचे उल्लेख केला, बाकी काही नाही. इट इज नथिंग टू डू स्पेसिफिकली. असा झाला, कोणी म्हटले बँक उघडा होता, कोणी म्हटले पैसे वाटले, कोणी काय केलं, असं म्हणजे काही ना काही बिनतथ्य काही इलेक्शनच्या मध्ये होत असते. हे आता केसेस कोर्टात झाल्या, ते व्हिडिओज वेगळं. इथे कोर्टात रेग्युलर केसेस झाल्या, SIT झाले, अग्रीड, पण ते त्याच्या लॉजिकल कन्क्लुजन वर आले तेव्हा एनसीपी लिडर्सना जाणीवपूर्वक ऑपोजिशनने टार्गेट केलं किंवा आता नवाब मलिकांनाही करतात. असं आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की इरिगेशन किंवा बाकीचे स्कॅम हे सगळं सुरुवात कोणी केली? पृथ्वीराज चव्हाणनी केली की दुसऱ्यांनी केली? हे श्वेतपत्रिका काढू, अमुक काढू, तमुक काढू,
आता तुम्ही माझाही विचारलं तर PIL VIL कोणी केली होती त्यावेळी सगळे म्हणजे प्रशांत भूषण हे टाईपच्या लोकांनी केली होती. इट वॉज नॉट के हे सगळं म्हणजे त्यावेळी एक दौर होता. तुम्ही बघा, तुम्ही आठवण करा ते अख्खा जे इंडिया अगेन्स्ट करप्शन, त्याच्या सोबत CAGनी जे विनोद रायनी जे सर्व म्हणजे अख्खा देशामध्ये सगळंच खोटा होत आहे, 2G 3G जे काय कोल फोल जे काय सगळं म्हणजे अल्टिमेटली आय एम टेलिंग यू दॅट टाइम एक वातावरण असं होतं आणि ते वातावरण मोदींनी क्रिएट केलं की आम्ही आमच्या सरकार 2014 पर्यंत आमची सरकार होती, केंद्राची सरकार. आता आमचेच लोक रामदेवला एअरपोर्टला घ्यायला जाते ना काय जाते, मोठमोठे नेते मंत्री जात होते ना. तर इट वॉज द वीकनेस ऑफ द काँग्रेस पार्टी अँड द गव्हर्नमेंट ऑफ द डे. दॅट इज वाय मोदींनी ऍडव्हान्टेज घेतलं, त्याला आम्ही म्हणजे दोष का द्यायचा. मला संधी मिळाली काय दुसऱ्यांनी काही चूक केली तर आय विल ग्रॅब दॅट ऑपॉर्च्युनिटी. अख्खा 2014 पर्यंत जे जे काही सो कॉल्ड स्कॅम नव्हते पण सो कॉल्ड स्कॅम त्याची म्हणजे ते विनोद राय तो CAG होता ना, त्या मोदींनी थोडी अपॉइंट केला होता, चिदंबरमनी अपॉइंट केला होता. ऑल दीज थिंग्स बिकेम इश्यूज ओनली बिकॉज ऑफ पीपल लाईक विनोद राय. काँग्रेसच्या विक्रेस Even what you asked me just now about me, it is also again Vinod Rai creation, based on which PIL was there. There was nothing. I was not named. But what I'm saying is हे सगळं त्यावेळीस ते अख्खा दौर असा होता टू डिस्टॅबिलाइज दी गव्हर्नमेंट अँड द काँग्रेस हॅड नो. आणि काँग्रेस वॉज इट्स ओन बिगेस्ट एनिमी. राहुल गांधी असा फाडते ना, बाकी करते ना, तर सगळं करतं ना. What was that ordinance? The ordinance was to protect people. Okay, don't do anything, don't hang somebody till he is proven guilty. That was the ordinance. And I remember, मला आठवत आहे त्या मीटिंग, ऑल पार्टी मीटिंग होती बिफोर दॅट ऑर्डिनन्स वॉज पास. अरुण जेटली वॉज लीडर ऑफ ऑपोजिशन इन राज्यसभा, सुषमा स्वराज वॉज लीडर ऑफ ऑपोजिशन इन लोकसभा. आणि अशी ऑल पार्टी मीटिंग मध्ये त्या सगळ्यांनी सपोर्ट केला की दिस इज करेक्ट. यू कॅनॉट होल्ड एनी पॉलिटिकल फंक्शनरी और लीडर गिल्टी अंटिल अँड अनलेस देर इज conviction in the court of law. Final. That was it. And that was the ordinance which that Rahul Gandhi tore. Mag who is to blame? It is not. मग मोदी त्याचा फायदा नाही घेणार तर काय घेणार इलेक्शन मध्ये. स्कॅम्स नव्हते, स्कॅम्स वर क्रिएटेड. आता इरिगेशनच्या तो अख्खा त्यावेळी आमची सरकार होती ना. आता जो सो कॉल्ड जे सगळ्या जे तुम्ही म्हणता ते तेव्हाच्या जो विषय भुजबळांवर वगैरे सुद्धा पण इथे म्हणजे दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की त्याच काळातले जे काही जे आहे ते मोदींनी काही स्कॅमला काही म्हणजे नवीन डेफिनेशन नाही दिली. तुम्ही ज्यांना स्कॅम म्हटलं त्याला ऍम्प्लिफाय केलं. हे आहे ना, फॅक्ट आहे. हे मुळात ते स्कॅम नव्हतेच. पण नव्हतेच ना साहेब, नव्हतेच. मी तुम्हाला सांगतो ना, मी जबाबदारीनं सांगतो. पण त्यांना काय चूक होती, त्यांची काय चूक होती बोलायला. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण असतील तिकडे. हा पण त्यांची काय चूक आहे मोदीची. तुम्ही म्हणता स्कॅम आहे तो मग मी बोलायला काय हरकत आहे. टिणगी काँग्रेस लिडर्समुळे पडली, ते अँप्लिफाय यांनी केली. हा, तो अँप्लिफाय तो करणारच ना, कोणी पण करणार. आज आम्ही त्यांच्या जागेवर राहिलो असतो त्यावेळी आणि उलटा समजावं राहिलं असतं, कोणी नाही केलं असतं वापर त्याच्या. आता नवाब मलिकांच्यावर तर नवाब मलिकची पण केस बघा, ठीक आहे एखादा केस झाली असेल, बट इट डज नॉट मीन दॅट नवाब मलिक और समबडी इज गिल्टी अंटिल प्रूव्हन अदरवाईज. असं काय. आणि कोर्ट्स आहे ना शेवटी. इफ समथिंग इज काय गॅप असेल तर कोर्ट्स विल डिसाइड फायनली व्हॉट इज दॅट. शेवटी यू विल हॅव टू गो थ्रू अ प्रोसेस ना. एनसीपीला 25 वर्ष झाली. 25 वर्षात महाराष्ट्रामध्ये एनसीपी अशी फुल फ्लेज वाढली नाही. म्हणजे विदर्भ असेल किंवा मुंबई असेल. आता तुमची एनसीपी ते कसं तुम्ही बघताय. आता आम्हाला ते करायचं आहे. जे नाही झालं आता ते आम्ही करायचा प्रयत्न करावाच लागेल आम्हाला. हे फॅक्टर्स आहे. म्हणजे लेट अस बी ऑनेस्ट. तुम्ही प्रश्न विचारला अगदी बरोबर आहे, योग्य आहे की आम्ही आता ह्याच मुंबईमध्ये एनसीपी सगळेच आम्ही इथे आहो ना. मुंबईमध्ये पवार साहेब राहत होते,
तर सगळ्याच म्हणजे मुंबई बेस्ड इन अ वे, म्हणजे ठीक आहे आपापला भाग आहे, मतदारसंघ आहे, पण मुंबई दुर्लक्षितच झाली ना. जयंत पाटीलला विचारलं पाहिजे की 10 वर्ष पालकमंत्री होता मुंबईमध्ये, का केलं नाही काय मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा पार्टी प्रेसिडेंट होते आणि पालकमंत्री होते, का नाही केलं त्यांनी पक्षाचा विस्तार इथे मुंबईमध्ये, का वी सी आय एम टेलिंग यू. आम्ही पण असा नाही म्हणत की आम्ही जे काही केलं त्याला असा बघा की तसा बघा. फॅक्ट ऑफ द मॅटर इज की पॉलिटिकल पार्टी आणि आमच्या जे काही लाईन ऑफ ॲक्शन ते एक कायम कॉन्स्टंट जर राहिलं असतं तर हा विषयच झाला नसता. वी ओनली केप चेंजिंग अवर गोल्ड पोस्ट. म्हणजे मग एनसीपी 3.5 जिल्ह्यातला पक्ष असं एक बोललं जातं, तर त्याच्याऐवजी आता नाही, पुढच्या 3.5 29 कसं आम्ही नाही म्हणजे विदर्भाच्या टोकावर आहो. ते आहे, पण असं म्हणजे कसं म्हणतात मिनिटाला साडेपाच एकदम अदर एंड. पण मग आय एम द ओनली एक्झाम्पल हू सिटिंग 950 किलोमीटर्स अवे. पण मग हा मध्ये कमी असेल पण मी आहे तिथे. पण आता तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष फक्त बारामतीतच फिरतात, बाकी कुठेच राहत कोण? नाही. तुमचे आता राष्ट्रीय अध्यक्ष नवीन अध्यक्ष नाही असं नाही ते फिरले ना. असं कसं म्हणू शकतात तुम्ही फिरले नाही? 3-4 दिवस तर त्यांना कॉन्सन्ट्रेट करावंच लागते ना. सगळ्यांनाच करावं लागते. 3-4-5 दिवस बाकी तर फिरतच होते ना. उस्मानाबादला तर तुम्ही गेला होता अरे पीएमची मीटिंगला तो आता असं आहे की मी म्हणजे माझ्या काय स्टेचर नाही का? अरे अजित पवार गेले की प्रफुल्ल पटेल गेले, तो आय मीन वन ऑफ द 2 टॉप पीपल आर रिप्रेझेंटिंग ना. म्हणजे काय माझ्या काम काहीच नाहीये का? माझी पण जबाबदारी आहे ना. आय ऑल्सो हॅव. म्हणून तुम्हा लोकांना काय आहे की मुंबईच्या लोकांना गोंदिया भंडारात काय चालते माहित नसते. पण मला असंच विचारायचं आहे की तुम्ही आता म्हटलात पक्ष वाढवणार आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे, तर 29च्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकसभेला मुंबईत सुद्धा एखाद्या खासदारकीची सीट किंवा 29च्या विधानसभेला महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात तुमचं प्रतिनिधित्व असेल किंवा सीट लढवाल? बिलकुल प्रयत्न करायलाच पाहिजे. इनफॅक्ट मी तर पवार साहेबांना पण अनेक वेळा सांगत होतो की आपण सगळीकडे बरोबर जे सीट घेतला पाहिजे आणि आणले पाहिजे निवडून. ते आपण तिथे कुठे कमी पडत गेलो. राष्ट्रवादीच्या तुम्ही जे म्हणता त्याच्या आता जे काही बॅकग्राऊंड आजपर्यंत आहे त्याचा उद्याच्या आम्ही काय करतो त्याच्याशी काही आम्ही कसं तुम्ही जस्टिफाय करू शकणार? कालपर्यंत आता खूप सारे लोक कारणीभूत आहे ना. आता फ्युचरसाठी तुमचं म्हणजे लाईन ऑफ Future- ऍक्शन आहे का? प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पण- एकतरी पण आमदार ते- असेल मी किंवा तुम्हाला सांगू का, राष्ट्रवादीला जर लॉंग टर्म टिकवायची असेल, इव्हन शरद पवार साहेब असताना पण मी सांगत होतो की तुम्ही जोपर्यंत व्याप वाढवणार नाही तोपर्यंत पक्ष कसा टिकेल? जे तुम्ही म्हणतात असा पॉकेट पक्ष नाही चालत. यू हॅव टू एक्सपांड दॅट. आणि म्हणून मी म्हटलं की फ्युचर पण बघावं लागेल. ते बाकीचे लोक जे फ्युचर बघून काहीतरी जे निर्णय केले आहे त्यामध्ये अनेक विषय आहे. ठीक आहे, तात्पुरता कोणाला असं वाटत असेल, पण शेवटी लॉंग टर्म तर बघावंच लागेल ना. मला पण बघावं लागेल की नाही? माझा तर व्याप एवढा म्हणजे थोडा मोठा आहे. तुम्ही जे म्हणता एवढ्या जिल्ह्यापुरता नाही आहे. अनफॉर्च्युनेटली ऑर फॉर्च्युनेटली, बट दॅट इज अ फॅक्ट. तुम्ही राज्यसभेला प्रेफरन्स जास्त दिला खरं. नाही लोकसभेवर मी होतोच ना. किती वेळा? नाही, लोकसभा लढवायचीच होती तर आता. नाही यावेळेस कसं झालं की तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की जेव्हा गोंदिया भंडाराचा विषय आला तर त्यांनी सांगितलं की प्रफुल्ल पटेल जर उभे राहत असतील तर आम्ही 100% त्यांना म्हणजे तुमच्यासाठी सोडायला तयार आहोत. नंतर तेव्हा आम्ही हो पण म्हटलं. नंतर विषय असा आला की अख्खा विदर्भामध्ये कास्ट समीकरणमध्ये कुणबी एकतरी ठिकाणी बसवा. मग त्यांनी आम्हाला विनंती केली, पण ऑलरेडी मी राज्यसभेवर येऊनच गेलो होतो. तो म्हणून मी म्हटलं चला ठीक आहे, मी अजित दादाने आम्ही चर्चा केली. ते म्हणले की ठीक आहे. नाहीतर विदर्भात आणि गोंदिया भंडारात कधी पण मी 365 डेज राज्यसभेवर असलो तरी तेच काम करतो जे लोकसभाचा सदस्य करतो. तर म्हणून मला काही अडचण नव्हती. पण ते प्रॉब्लेम यांच्याकडून होता. सिटिंग सीट त्यांची होती आणि कोणतं एकही विदर्भामध्ये त्यांच्या या आजूबाजूच्या 7-8 सीटमध्ये बसत नव्हतं. ते म्हणले की समाजाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, नाहीतर सगळीकडे, कारण रिझर्व्ह सीटा जास्त आहे 3 आजूबाजूला. नितीन गडकरी उभे आहे तिथे, मुनगंटीवार आहे तिथे, तळस आहे
तिथे आणि आणि इकडे म्हणजे थेट अमरावती पासून गोंदिया शेवटपर्यंत एकही ते सामाजिक जे थोडाफार सगळ्यांना घेऊन चालणार तो विषय. ऑर्डिनन्स काढणारे राहुल गांधी आणि आत्ताचे राहुल गांधी काय फरक आहे? म्हणजे फॉर बेटर म्हणजे सुधारणा झाली नाही, म्हणजे सुधारणा झाली की आणखीन नाही, काय नाही ते काय फरक, जसे आहे तसेच आहे ते आणि तसंच राहणार. तुम्ही मगाशी म्हणालात की माझ्या काही पर्सनल काही द्वेषभाव नाही आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की अजितदादांना फ्युचर आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर फ्युचर आहे म्हणून गेलात, म्हणजे पवारसाहेबांना फ्युचर नाहीये का? नाही नाही, असं मी म्हणत नाही, पण प्रत्येक बघा जे वॉट एव्हर इज द फॅक्ट ऑफ लाईफ, द सायकल ऑफ लाईफ, दॅट इज देअर ना पॉलिटिक्समध्ये. आता तुम्हीच प्रश्न विचारतात की एवढ्याच पुरते तुम्ही मर्यादित का, फलाना पुरते मर्यादित का, तुम्हीच प्रश्न विचारले ना. तो आम्हाला पण कुठेतरी मी तुम्हाला खरं सांगतो की अनलेस वी एक्सपॅन्ड अवर होरायझन वी विल नॉट बी एबल टू मूव्ह इन टू द बिगर थिंग. एक्सपॅन्ड करायलाच पाहिजे प्रत्येकाने, थोडं तसं त्या मानाने थोडा मोठा लार्जर पिक्चर ठेवलाच पाहिजे समोर. पण इकडनं 99 पासून एक महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी ताकद होती, म्हणजे 50-60 आमदार एक तुझे एकदा 71 आमदार आले. आता 24 साली काय वाटतं तुम्हाला, म्हणजे राष्ट्रवादी मी थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला. मी तर उलट मी पवार साहेबांना अनेक वेळा सुचवलं, म्हणलं दादाला महाराष्ट्राच्या सांभाळायची जबाबदारी द्या, सुप्रियाला नॅशनल लेवलवर आपण घ्या, आपण सगळे मिळून आम्ही नॅशनल बघू, हे इथला बघेल, आपला स्टेटचा पण व्याप वाढवू आणि नॅशनलचा पण व्याप वाढवू. हे आमची उलट सूचना होती. आणि म्हटलं तुमच्याही एक प्रकारे सक्सेशन प्लॅनिंग होऊन जाईल. See, I am telling you, all political leaders should have some kind of a succession planning in mind. नाही तर असंच होतं. तसं कदाचित या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा होऊ शकेल. आता झालं ना, आता काय सुद्धा नाही. आता काय नाही, तसं नाही, त्यांनी मान्य केलं तर नाही असा आहे तो विषय. आता हायपोथेटिकल विषय, हायपोथेटिकल आन्सर देऊन काय अर्थ नाही. परिस्थितीवश जे काय असेल त्यावेळीच, जेव्हा जे काय होते त्यावेळीच आपण निर्णय करत असतो, हायपोथेटिकली नाही. पण एक आहे की त्यावेळीच जर केलं असतं इट वुड हॅव बीन व्हेरी गुड फॉर हिम ऑल्सो अँड फॉर पार्टी ऑल्सो. पण आता कधी कधी मोठे लोकांचाही कधी कधी म्हणजे निर्णय करत असताना चूक होते किंवा डिले होते. मी 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 काय चांगलं सुचवत होतो ना, माझी सूचना होती, मला चांगलं आहे ते करा ना तुम्ही. पण त्यांनी उलट केलं होतं, सुप्रियाला महाराष्ट्राचा इंचार्ज करून असं तेव्हा झालं. असं आहे, आता त्यांनी काय केलं की नाही केलं म्हणूनच झालं ना. हे इफ अँड बटचा विषय नाही ना. जर असं केलं असता तो विषय वुड हॅव बीन डिफरंट. पण तिथे कुठेतरी काय आहे की मे बी ते फॅमिलीमध्ये ते नाही डिसाईड करू शकले, योग्य होता. दुसरी पॉलिटिकल चूक केली जशी की काँग्रेस ताब्यात न घेण्याची केली त्यावेळेला, तसं त्यावेळी तर ऍक्च्युअली अक्षरशः ही दुसरी पॉलिटिकल चूक वाटते, त्याचं हा डिसिजन घेतला असं तर त्यावेळी डिसिजन जर घेतलं असतं तर पंतप्रधान झाले असते, आणि यावेळी डिसिजन घेतलं असता तो एखाद्या वेळा हे पण अवॉइड झालं असतं. मी तुम्हाला सांगतो. पण ते माझा एक प्रश्न होता, आता पुढच्या इलेक्शन मध्ये 24ला महाराष्ट्रामध्ये एनसीपी ताकद राहील. 99 पासून आज 60 आमदार आले, 69 एकदा आले, 71 आले, नंतर 50-55 आमदार होत गेले. आता आम्हाला वेळ द्यावा लागेल ना तुम्हाला ते प्रूव्ह करायला. आता तर लगेच आम्ही नाही प्रूव्ह करू शकत ना. आता तर स्टेप बाय स्टेपच जावं लागेल ना. तर त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागेल. 6 महिन्यांनी आहेच तर 71च्या तो म्हणून सांगतो ना, थोडा वेळ द्यावा लागेल ना ते पुढे जाण्यासाठी, अँड टू प्रूव्ह आवर सेल्स. आता एक तर महाराष्ट्राच्या राजकारण जे क्राऊडेड झालं आहे, थोडा या लोकसभेच्या नंतर मी तुम्हाला सांगतो, एकदा मोदी साहेबांना बसू द्या परत, मग बरंच चित्र क्लिअर होईल. मोदी साहेब बसणारच आहे, त्यात काही डाऊट अजिबात 1% पण माझ्या मनामध्ये नाही. म्हणजे मी असं नाही की मी त्यांच्यासोबत आहे म्हणून, पण थोडा अभ्यासक पण आहे ना मी. एवढं भारताच्या राजकारण मी 91 पासून लोकसभेपासून आणि नंतर लोकसभा, राज्यसभा सगळंच बघितलेलं आहे. तो आय नो ना सिन्स 91 व्हॉट इज द नॅशनल पॉलिटिक्स अँड व्हॉट विल इमर्ज.
जोपर्यंत मोदी साहेबांच्या बद्दल नाराजी जो चित्र पर्सनल नाराजी की लोकांची नाराजी निर्माण होत नाही तोपर्यंत मोदी साहेबच पंतप्रधान राहणार. ऑल्टरनेटिव्ह सिनेरिओ यू हॅव टू फर्स्ट त्यांच्या विरोधात नाराजी असली पाहिजे. नाराजी नाही आहे. आता कसं आहे की 10 वर्ष कंटिन्युअसली राहिल्यानंतर तुम्ही 14च्या एक कसं आहे फिल्म स्टारला बघण्याचं एक सुरुवातीचे आकर्षण, नंतर अमिताभ बच्चन कसा चालतच राहते तसं आहे हे राजकारणाचे म्हणजे अमिताभ बच्चनच आहे, ते चालतच राहणार. 80 प्लस ऑल्सो अमिताभ बच्चन इज पॉप्युलर. त्यांना अजून वेळ आहे अजून पोचायला त्या वयात. पण मग पवार साहेबांबद्दल हा तसं नाही वाटत का? अमिताभ बच्चन राजकारण नाही पवार साहेब नाही पवार साहेब आतापर्यंत होते म्हणून एवढा वर्ष टिकले. लहान पक्ष असो की काँग्रेस सोडून सुद्धा की आधी मधी ते पण होतेच. ते दिलीप कुमार होते. पण तुम्हाला असं एक त्यांचे मित्र होते ना आणि गुरु आहेत ना यांचे, नाही म्हणून त्यांनाही असं तुम्हाला वाटेल फ्युचर तुम्ही परत दोघं एकत्र यावं असं? असं आहे. अगेन हायपोथेटिकल, नो आन्सर, देर इज नो मिनिंग. मानसिक पातळीवरती हा शिफ्ट कसा काय सहजपणे जमतो? 10 महिन्यापूर्वी आपण आम्हाला ज्या दिवसापासून आम्ही उद्धव ठाकरे बरोबर गेलो त्या दिवसापासून मानसिक आम्हाला शिफ्ट मध्ये काही अडचण राहिली नाही. इथून पण होऊ शकते. हो, पण ती शिफ्ट करणं म्हणजे मग ह्या शिफ्ट सोपी आहे. म्हणजे त्याच्यामुळे हे सोपं झालं. हा बिलकुल. ते पवार साहेबांनीच आम्हाला रस्ता दाखवला ना. बरं पटेल साहेब, फक्त तरी पण नरेंद्र मोदींनी डायरेक्ट भटकती आत्मा बोलावं याच्यात काय वाईट वाटलं तुम्हाला? मी काय असा ते काय बोलले, कोणी काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करत नाही. ते ठीक आहे. त्या त्यांना खालच्या बाजूला आतापर्यंत कधी बोलले नव्हते ते, इतक्या टीका केल्या, पण हे जर अतिच आहे जर. मी आता त्याच्यावर अजिबात काय बोलणार नाही. एक तर नाव कोणाचं घेतलं नाही म्हणून कोण आहे कोणाच्या बद्दल काय बोलले. ही मे बी स्पीकिंग अबाउट उद्धव ठाकरे ऑल्सो. ही मे बी स्पीकिंग अबाउट उद्धव ठाकरे ऑल्सो. हाऊ डू आय नो? ते पण आहे ना, उद्धव ठाकरे पण तर आहेत पण ना. मोदी साहेबांच्या महाराष्ट्रात सर्वात जास्त सभा होत आहेत, त्याचं काय? नाही ते असू शकते ना. ते काय आहे, ते त्यांच्या प्रचार तसं म्हणजे अख्खा भारतामध्ये किती अग्रेसिव्ह आहे, किती जास्त सभा सगळीकडे होऊन राहिले. महाराष्ट्रात 2 नंबरच्या राज्य आहे इन टर्म्स ऑफ सीट्स. 48 सीट्स आहे. म्हणजे 1-2 सभा घेतली असेल जास्त आहे त्या मानाने. इफ यू सी ऑल द स्टेट्स, आता किती सभा त्यांची झाली. आपले 14 साऊथ मध्ये किती गेले, तामिळनाडूमध्ये जिथे कमी येणार म्हणजे इन ऍक्च्युअल नंबर कमी येतील पण त्यांची टक्केवारी वोटाची वाढतील. सी पॉप्युलॅरिटीच्या जेव्हा आपण बोलतो तर तुम्ही तामिळनाडूमध्ये बघा, केरळमध्ये बघा, वोट कमी जास्त मिळणार असेल पण पॉप्युलॅरिटी आहे की नाही, त्यांची क्रेज आहे त्यांचा, असं नाही म्हणताय. अजूनही मुंबईमध्ये त्यांचा एक रोड शो काढा, मग बघा तुम्ही मुंबईमध्ये काय होईल. सी कसा असतो की वन्स यू सी समबडी अगेन अँड अगेन देर इज ऑल्सो नॉट दॅट. सी फर्स्ट टाइम बघायचा, सेकंड टाइम बघायचा, पण एक रिस्पेक्ट बनून जाते ना की भाई ही इज. आता आज कंट्रीज इकॉनॉमी, कंट्रीज नॅशनल सिक्युरिटी, कंट्रीज एक्सटर्नल रिलेशन्स, ऑल दॅट शिकलेल्या वर्गामध्ये त्याच्या आज कोणी इंडस्ट्रियलिस्ट, व्यापारी, कुठलाही व्यावसायिक असो, ते नोबडी विल वॉन्ट इनस्टॅबिलिटी इन इंडिया. नोबडी विल वॉन्ट मोदी टू गो. पसंत खाजगीत काही बोलत असतील पण ते पाहिजे त्यांना, नाही तर त्यांना वाटतंय की इकॉनॉमीवर त्याचा परिणाम काय होईल. पॉप्युलॅरिटीला जर गर्दीचा निकष लावला तर राहुल गांधीच्या मोठ्या सभा होत आहेत ना, तो होत आहे ना. तर मी प्रियांका गांधीच्या होत आहेत. होत आहे ना. असं तर ते लीडर नाही असं कोणी म्हटलं. आणि ज्या पार्टीनी एवढे वर्ष राज्य केलं देशात, म्हणजे 60 वर्ष देवर इन द फोरफ्रंट, आणि एक गांधी फॅमिली, हा तर एक सर्वसामान्य माणूस आहे ना. तो गांधी फॅमिली आहे, घराणा आहे, किती लिनियज आहे, वो कितना 6 जनरेशन आहे ना.
मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी ठीक आहे पत्नी, पण तरी 5th जनरेशन एक आहे ना, ते फॅमिलीच्या एक आहेच, पण गर्दी आणि व्होट मध्ये कुठे परिवर्तन होते हे तर सांगा मला. देयर इज नो कन्व्हर्शन. भाजपने जसं 400 पार वगैरे म्हटलं आहे आणि तुम्ही सांगितलं एनसीपीचे एक्सपान्शन प्लॅन्स आहेत, फक्त काही वेळ द्यावा लागेल, तसं तुम्ही काही 29चे एक्सपान्शन प्लॅन आतापासूनच त्या टार्गेट, कारण भाजप तसं 4-4, 5-5 वर्षाचं ठेवतोच टार्गेट, तसं अजितदादा सीएम होतील किंवा एनसीपीचा सीएम होईल असं काही टार्गेट ठेवून पुढची राज्यातली वाटचाल असेल का? आता आता साहेब स्टेप बाय स्टेप. आता एकदम आम्हाला एकदम 100व्या मजल्यावर नको बसवा. असा एकदम माणूस 100व्या मजल्यावर जायची विचार करतो तेव्हा ऍक्सिडेंट होतो, असं नाही. आम्ही स्टेप बाय स्टेप जाऊ, स्टेप बाय स्टेप. असं आहे की कुठल्याही चांगल्या नेतृत्वाला कधी ना कधी संधी मिळते. पवार साहेबांनाही मिळाली, इथूनही मिळाली, तिथूनही मिळाली. एकनाथराव कधी विचारही केला नव्हता की कधी ते मुख्यमंत्री होतील. ते होऊ शकले असते ऍक्च्युली. त्यावेळीच उद्धव ठाकरेला तर म्हणजे पवार साहेबांनीच आग्रह धरून केलं की तुम्हालाच व्हावं लागेल, कारण शरद पवार साहेबांनीच त्यांना तयार केलं. आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी तर एकदम म्हणजे इन्स्टंट कॉफी सारखा म्हणजे रिजेक्ट करून टाकलं. नो क्वेश्चन ऑफ सपोर्टिंग शिवसेना. पवार साहेबांनी जाऊन कन्व्हिन्स केला की मान जाओ. संवाद कार्यक्रम आला तेव्हा बस. चला, थँक्यू.